श्री स्वामी समर्थ प्रियाज लॅब या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। 24 जुलै 2025 वार गुरुवार या दिवशी आलेली आहे दीपामावस्या। याच अमावस्येला दर्शामावस्या, गथरी अमावस्या या नावानेही ओळखलं जातं। तसेच या दिवशी गुरुपुष्यामृत हा योगही आलेला आहे। या वर्षातील हा पहिला गुरुपुष्यामृत योग आलेला आहे। ही संधी आहे ती आपण सर्वांनी सोडायची नाही। हा योग आहे तो कधीतरी येतो। या योगावरती आर्थिक अडचणी कमी होण्यासाठी या दिवसापासून लक्ष्मी प्राप्तीची सेवा आहे ती करायची असते। तसेच या दिवशी गुरूंची सेवा आहे ती केली जाते। तसेच बरेच जण या दिवशी सोने खरेदी आहे तेही करतात, तेही खूप शुभ मानलं जातं। कारण या मुहूर्तावरती घेतलेलं सोनं आहे ते कधीही आपल्याला म्हणजे ते मोडण्याची किंवा ते विकण्याची वेळ आहे ते आपल्याला येत नाही। त्यामुळे या दिवशी आहे ते खरेदी आहे ती केलं जातं। म्हणजेच हा दिवस लक्ष्मी प्राप्तीसाठी अतिशय महत्त्वाचा असतो। पण या गुरुपुष्यामृत योगावरती ही सेवा आहे ती आपल्याला करण्यास सुरुवात आहे ती करायची आहे। पण सोने खरेदीपेक्षाही आपल्याला ही सेवा आहे ती करायची आहे। कारण सोने खरेदीपेक्षाही अतिशय महत्त्वाची ही सेवा ज्याला कोणाला करायची आहे त्या प्रत्येकाने या सेवेला या योगावरती आहे ती सुरुवात आहे ती करायची आहे। मी पण ज्यावेळेस हा गुरुपुष्यामृत योग येतो त्यावेळेस ही सेवा आहे ती माझ्या घरी मीही करते आणि यावेळेसही मी ही सेवा आहे ती करणार आहे। तुम्हीही नक्कीच ही सेवा आहे ती करून पहा, तुम्हाला खूप चांगला अनुभव आहे ती येईल। ही सेवा केल्याने आपल्याला खूप काही पैसा येईल असे नाही, पण या सेवेने आपल्या आर्थिक अडचणी आहे ती कमी होण्यास आहे ती मदत होते। ही सेवा अगदी आपल्याला मनापासून आहे ती करायची आहे, तरच त्याचं फळ आहे ते आपल्याला मिळतं। ही सेवा लक्ष्मी प्राप्तीसाठी, अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी असते। जेव्हा पुष्य नक्षत्र हे गुरुवारी येतं तेव्हा त्याला गुरुपुष्यामृत योग असं म्हटलं जातं। हा योग अतिशय महत्त्वाचा मानला गेलेला आहे। ही सेवा फक्त याच योगावरती सुरुवात करायची असते। नंतर आपण ही सेवा दुसऱ्या दिवशी करू शकतो का किंवा तिसऱ्या दिवशी आहे ती ही सेवा आहे ती आपण करू शकता असा प्रश्न आहे तो विचारू नका। कारण ह्या गुरुपुष्यामृत योगावरतीच या सेवेला सुरुवात आहे ती करायची असते। त्यामुळे आपण त्याच दिवशी आहे ती सुरुवात करायची आहे। आता कोणाला काही अडचण असेल, मासिक धर्म असेल तर त्यांनी काय करायचं आहे, तर त्यांनी तुमच्या घरातील दुसऱ्या कोणाकडून तरी ही सेवा आहे ती करून घ्यायची आहे आणि नंतर तुम्ही स्वतः ही सेवा करण्यास सुरुवात केली तरीही चालू शकते। अशा पद्धतीने आहे ते तुम्ही करू शकता। या सेवेचे नियम काय आहेत, तर या सेवेला जास्त काही नियम नाहीत, अगदी थोडेसेच नियम आहेत। ते म्हणजे आपल्याला पर अन्न आहे ते वर्ज्य करायचं आहे, म्हणजे दुसऱ्याच्या घरचं किंवा बाहेरचं आपल्याला खायचं नाही। ही सेवा चालू आहे तोपर्यंत मांसाहार ही आपल्याला वर्ज्य आहे तो करायचा आहे। बाकी कोणतेच आपल्याला नियम आहेत ते पाळायचे नाहीत, फक्त एवढेच नियम आहेत ते आपल्याला पाळायचे आहेत। या सेवेसाठी आपल्याला एकच वेळ आहे ती ठेवायची आहे, म्हणजे एकाच वेळेत ही सेवा आहे ती करायची आहे। रोज एकाच वेळेला जर तुम्ही सकाळी केली तर सकाळी, संध्याकाळी केली तर संध्याकाळी, दुपारी केली तर ही दुपारीच, अशा पद्धतीने आपल्याला एकच वेळ आहे ती सेवेची ठेवायची आहे। सर्वात चांगली वेळ जर म्हटलं तर या सेवेसाठी प्रदोष काळ ही सगळ्यात चांगली वेळ असते। कारण हा काळ आहे तो लक्ष्मी प्राप्तीचा, लक्ष्मी सेवेसाठी हा अतिशय महत्त्वाचा काळ असतो। त्यामुळे या काळात आपण सेवा केलेली अतिशय उत्तम होते। शेवटी तुम्हाला ज्यावेळेस वाटेल किंवा सकाळ, दुपार, संध्याकाळ तुम्ही कधीही ही सेवा आहे ती करू शकता। तुमच्या इच्छेनुसार आहे ते आपल्याला ठरवायचं आहे। आता पाहूया गुरुपुष्य योग आहे हा नक्की कधीपासून सुरू होत आहे आणि तो कधी संपणार आहे। गुरुपुष्य नक्षत्र हे गुरुवारी दुपारी 4:44 सुरू होणार आहे। ते दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी पहाटे 4:45 हे असणार आहे। त्यामुळे आपली ही सेवा आहे, ह्या सेवेची सुरुवात आहे ती आपल्याला याच वेळेमध्ये आहे ती करायची आहे। म्हणजे गुरुवारी दुपारी आपल्याला 4:44 म्हणजे 4:45 वाजल्यापासून या सेवेला आहे ती आपण सुरुवात करायची आहे ती। शुक्रवारी तुम्ही 4:45 पहाटेपर्यंत ही सेवा आहे ती तुम्ही करू शकता। तुमच्या इच्छेनुसार ज्यावेळेस तुम्हाला शक्य होईल त्यावेळेस आपल्याला करायचे आहे। पण दुसऱ्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे की या सेवेसाठी आपल्याला एकच वेळ आहे ती ठेवायची आहे। दुसऱ्या दिवसापासून आपण सकाळ, संध्याकाळ किंवा दुपारी यातील एक वेळ आहे ती आपल्या सोयीनुसार आहे ती ठरवायची आहे आणि त्यानुसारच आपल्याला ही सेवा आहे ती करायची आहे। आता आपण पाहूया की सेवा आपल्याला काय करायची आहे आणि कशी करायची आहे याची माहिती आहे ती पाहूया। ही सेवा आहे ती 12 वातींची आहे ती 24 दिवसांची सेवा आहे ती आपल्याला करायची आहे। आता या सेवेसाठी आपल्याला काय काय लागणार आहे, आपल्याला फुलवाती लागणार आहेत, त्याचबरोबर शुद्ध गाईचं तूपच लागणार आहे, तेल आपल्याला नको आहे।
शुद्ध गाईचं तूपच घ्यायचं आहे. त्याचबरोबर एक चांदीचं निरंजन आहे ते आपल्याला लागणार आहे. आता चांदीचेच का? तर माता लक्ष्मीला चांदी अतिशय प्रिय आहे. त्यामुळे या गुरुपुष्य नक्षत्रावर चांदीची निरंजन खरेदी करून त्यावर या सेवेला सुरुवात करायची असते, असं असतं. पण आपल्याला शक्य नसेल तर किंवा आपल्याकडे जर जुनी एखादी जर निरंजन असेल, पणती असेल तर ते आपण घ्यायचे आहे किंवा आपल्या घरातील कोणतीही पितळेची, मातीची, अगदी तांब्याची असेल तीही आपल्याला पणती आहे ती घ्यायची आहे. घेताना फक्त जरा थोडीशी मोठी आणि पसरट आहे ती घ्यायची आहे. अशा पद्धतीची पणती घेऊन आपण सेवा आहे ती केली तरीही चालू शकते. कारण शेवटी आपला भाव आणि श्रद्धा आहे ती महत्त्वाची असते. त्यामुळे आपण अशा पद्धतीची आहे ती कोणतीही घेऊ शकतो. पहिल्या दिवशी आपल्याला एक फुलवात आहे ती भिजवून आहे ती घ्यायची आहे. तुपामध्ये भिजवायची आहे. दुसऱ्या दिवशी 2 फुलवाती आपल्याला घ्यायच्या आहेत. रोज आपल्याला ह्या ज्या फुलवाती आपण घेणार आहोत त्या आपल्याला तुपात भिजवूनच आहेत त्या घ्यायच्या आहेत. तेल वापरायचं नाही. शुद्ध गाईचं तूपच आपल्याला वापरावं लागणार आहे. त्यानंतर तिसऱ्या दिवशी आपल्याला 3 फुलवाती घ्यायच्या आहेत. चौथ्या दिवशी 4 घ्यायच्या आहेत. 5व्या दिवशी 5, 6व्या दिवशी 6, 7व्या दिवशी 7, 8व्या दिवशी 8, 9व्या दिवशी 9, 10व्या दिवशी 10, 11व्या दिवशी 11 आणि 12व्या दिवशी 12. आता इथून पुढं 12व्या दिवशी 12 झाल्या की परत 13व्या दिवशीही आपल्याला 12 घ्यायच्या आहेत. त्यानंतर 14व्या दिवशी आहेत त्या 11 घ्यायच्या आहेत. त्यानंतर 15व्या दिवशी 10 घ्यायच्या आहेत. 16व्या दिवशी 9 घ्यायच्या आहेत. असं आपल्याला एक असं करत उतरत्या क्रमाने आहे ते 1 पर्यंत 24व्या दिवशी आहे ते आपल्याला शेवटी 1 येणार आहे. अशा पद्धतीने उतरत्या क्रमाने आहे ते यायचं आहे. म्हणजे अगोदर आपल्याला चढत्या क्रमाने घ्यायच्या आहेत आणि नंतर आपल्याला उतरत्या क्रमाने आहेत त्या अशा घ्यायच्या आहेत. असे आपल्याला ही 24 दिवसांची सेवा आहे ती करायची आहे. आता तुम्हाला असा प्रश्न पडू शकतो की मध्येच जर आम्हाला मासिक धर्म जर आला तर आम्ही काय करावं? तर आपल्याला काय करायचं आहे की तेवढे 4 दिवस आहे ते आपली ही सेवा आहे ती थांबवायची आहे. मग आपण नंतर नव्याने या सेवेला सुरुवात करावी का? तर नाही. आपण ज्या ठिकाणी आपली सेवा थांबलेली होते तिथूनच पुढे आपण या 4 दिवसानंतर सेवेला आहे ती सुरुवात आहे ती करायची आहे. आपण रोज ह्या जळलेल्या ज्या वातीची राख आहे ते आपल्याला तशीच रोज ठेवायची आहे आणि ती एका डबीमध्ये आहे ते आपल्याला पूर्ण सेवा होईपर्यंत 24 दिवसाची ती भरून आहे ती ठेवायची आहे. आता सेवा आपल्याला काय करायची आहे याची माहिती आहे ते पाहूया. आता सेवा कशी करायची ते आपल्याला समजलं, पण सेवा आपल्याला आता काय करायची आहे ते पाहूया. पहिल्या दिवशी एक वात आहे ती आपल्याला तुपामध्ये भिजवून घ्यायची आहे. ती निरंजनमध्ये आहे ती आपल्याला ठेवायची आहे. देवासमोर आपल्याला बसून ही सेवा आहे ती करायची आहे आणि नंतर ती वात आहे ती आपल्याला प्रज्वलित करून घ्यायची आहे. त्याला हळदी कुंकू व्हायचं आहे. आपली ही सेवा निर्विघ्नपणे पार पडावी. त्याचबरोबर माता लक्ष्मीला आपण ही सेवा का करत आहोत, कशासाठी करत आहोत हे माता लक्ष्मीला आपल्याला सांगायचं आहे आणि नंतर आपण या सेवेला आहे ती सुरुवात आहे ती करायची आहे. तर सेवा आपल्याला काय काय करायची आहे की प्रथम आपल्याला 1 वेळा व्यंकटेश स्तोत्र आहे ते म्हणायचं आहे. संस्कृतमधील जर तुम्ही म्हटला तर ते अतिशय थोडं आहे आणि सोपं आहे. ते आपल्याला संपूर्ण फलश्रुती सहित आहे ते आपल्याला म्हणायचं आहे. यानंतर 1 वेळा श्री सूक्त आहे ते आपल्याला म्हणायचं आहे. प्राकृतमधलं म्हणा किंवा संस्कृतमधलं म्हणा, तुम्हाला आवडेल तसं फलश्रुती सहित आपल्याला म्हणायचं आहे. यानंतर 16 वेळा विष्णू गायत्री मंत्र आहे तो म्हणायचा आहे. तो म्हणजे ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात हा मंत्र आहे. यानंतर 16 वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र आहे तो म्हणायचा आहे. ओम महालक्ष्मीच विद्महे विष्णुपत्नीचं धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात हाही म्हणायचा आहे. यानंतर कुबेर मंत्र ओम वैश्रवणाय स्वाहा, ओम श्री ओम ह्रीं श्रीं ह्रीं क्लीं श्रीं क्लीं श्रीं वित्तेश्वराय नमः. यानंतर 16 वेळा नवार्णव मंत्र आहे तो म्हणायचा आहे. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडे विच्छे हा. यानंतर श्री स्वामी समर्थ महाराजांचा श्री स्वामी समर्थ हा जो मंत्र आहे तो आपल्याला 1 माळ आहे ती जप करायची आहे. अशा पद्धतीने आपल्याला रोज ही सेवा आहे ती या वाती लावायच्या आहेत आणि ही सेवा आहे ती आपल्याला रोज 24 दिवसांची ही जी सेवा आहे ती आपल्याला करायची आहे. सर्व वातींची राख आहे ती शेवटी आपण एका झाडाच्या खाली आहे ती माती थोडीशी आपल्याला उकरायची आहे आणि त्याच्यामध्ये ह्या सर्व वातींची राख आहे ती आपल्याला पुरायची आहे. अशा पद्धतीने आपल्याला ही सेवा आहे ती करायची आहे. ही सेवा अष्टलक्ष्मी प्राप्तीची सेवा असते. आपल्या कुटुंबामध्ये आपल्या घरामध्ये अष्टलक्ष्मीचा वास आहे तो होतो. अष्टलक्ष्मीचा कृपाशीर्वाद आहे तोही आपल्याला मिळतो. म्हणूनच ही सेवा आहे ती आपण सर्वांनी नक्कीच करावी. हा योग खूप कमी असतो त्यामुळे ही सेवा नक्कीच करा. श्री स्वामी समर्थ.